ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण ही म्हण नक्कीच ऐकली असेल, जी हिंदीमध्ये फार प्रचलित आहे. भगवान के घर में देर है, अंधेरा नहीं. सुंदर असं याचा अर्थ आहे की परमेश्वराच्या घरामध्ये कधी-कधी वेळ लागतो, परंतु काळोख नसतो, अंधार नसतो. थोडक्यात सांगायचं झाला म्हणजे परमेश्वर मनुष्याला देण्यासाठी विलंब लावत असतो, हे सत्य आहे. परंतु परमेश्वर देण्याचं सोडत नसतो. कधी ना कधी मनुष्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्याला मिळत असते. कधी ना कधी व्यक्तीने केलेल्या सॅक्रिफाईस किंवा त्यागाचं फळ परमेश्वर त्याला कधी ना कधी देत असतो. त्याचे कष्ट, त्याने केलेलं त्याग हे कधीच पाण्यामध्ये जात नसते, हे कधीच व्यर्थ जात नसते. तर त्याचा मोबदला त्या व्यक्तीला नक्कीच मिळत असतो. आणि म्हणूनच आज पेत्राला आणि सर्व शिष्यांना हा सतावणारा प्रश्न आपल्या गुरुला सांगावेसे वाटलं. आणि म्हणूनच ते प्रभू येशू ख्रिस्ताला हा प्रश्न विचारतात की पहा, आम्ही सर्व काही तुमच्या मागे सोडून आलेलो आहोत. आम्ही आमचं घरदार सोडलेलं आहे. आम्ही आमचे आई वडील नातेवाईक सोडलेले आहेत. आम्ही आमचे सर्व मौज मौजा मित्र परिवार सोडलेला आहे आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या मागे आलेलो आहोत. 3 वर्ष तुमच्या बरोबर आम्ही राहत आहोत. तर आम्हाला काय मिळालं आहे किंवा काय मिळणार आहे? कारण कदाचित शिष्यांना वाटलं असेल की प्रभू येशूच्या मागे गेल्यानंतर आम्हाला भरपूर संपत्ती मिळणार आहे, आम्हाला भरपूर अशा गोष्टी मिळणार आहे. परंतु त्यांचं स्वप्न आता हळूहळू नष्ट झालेलं होतं. त्याच्या स्वप्नाचा आता चक्काचूर झालेला होता. आणि म्हणूनच स्वतः पेत्र धैर्य एकत्र करून आपल्या गुरुला प्रश्न विचारला आहेत की पहा, आम्ही सर्व सोडून तुमच्या मागे आलेलो आहोत, तर आम्हाला काय मिळणार आहे? तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या त्या मनातील शंका दूर करून त्यांना सांगत आहे की ज्या व्यक्तीने माझ्यासाठी त्याग केलेला आहे, ज्या व्यक्तीने आपलं घरदार, आई वडील, भाऊ बहीण, मित्र परिवार सर्व काही सोडून माझ्या मागे आलेला आहे, त्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळणार तर आहेच, परंतु त्याच्या 100 पटीने स्वर्गामध्ये सुख मिळणार आहे, स्वर्गामध्ये श्रीमंती मिळणार आहे, स्वर्गामध्ये सर्व काही मिळणार आहे. याचा अर्थ असाच की परमेश्वर सांगत आहे की तुमच्या त्यागाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. मनुष्य जे त्याग करतो आणि मनुष्य जे कष्ट करतो आणि मनुष्य जे चांगलं कार्य करतो, जरी त्याचा मोबदला मिळवण्यासाठी कदाचित त्या मनुष्याला टाइम लागेल, परंतु परमेश्वराच्या घरामध्ये अंधार नसतो. परमेश्वर सर्व काही पाहत असतो आणि परमेश्वर कधी कधी आपली विश्वासाची परीक्षा घेत असतो की आपण त्याग केल्यानंतर, सॅक्रिफाईस केल्यानंतर किती विश्वासाने आपण परमेश्वराला चिकटून राहतो, किती विश्वासाने आपण त्याच्या मागे त्याचा पाठलाग करतो, त्याच्या बरोबर राहतो, हे परमेश्वर नक्कीच पाहत असतो. आणि ही एक परीक्षाची टाइम असते जिथे परमेश्वर आपला विश्वास तपासून पाहत असतो की हा शिष्य माझ्या कार्यासाठी योग्य आहे का. कदाचित आपल्या मनामध्ये पूर्वग्रह असतो, आपल्या मनामध्ये गैरसमज असतो की परमेश्वर मला काहीच देत नाही, माझे वर्ष वाया गेलेले आहेत, माझे कष्ट वाया गेलेले आहेत, माझा त्याग वाया गेलेला आहे. परंतु परमेश्वर या त्यागामधून, कष्टामधून, या विलंबामधून आपल्याला काहीतरी धडा शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जी व्यक्ती शेवटपर्यंत टिकते त्यालाच तो विजयाचा मुकुट मिळतो. शर्यतीमध्ये धावणारे भरपूर आहेत, परमेश्वराच्या मागे येण्यात भरपूर आहेत, पण जी व्यक्ती शेवटपर्यंत तीच स्टॅमिना ठेवून धावत राहते, तीच व्यक्ती विजयी होत असते. आणि म्हणूनच विजयाचा मुकुट सर्वांना मिळत नाही. आपल्या समोर पवित्र मरीचं उदाहरण आहे. शेवटपर्यंत ती टिकून राहिली म्हणून तिला गौरवाचा आणि विजयाचा मुकुट मिळाला. आपला देखील तो विजयाचा मुकुट मिळू शकतो. आपल्या देखील त्या त्यागाचं प्रतिफळ मिळू शकते जर आपण विश्वासामध्ये टिकून राहिलं आणि परमेश्वराच्या अस्तित्वावरती विश्वास ठेवला. आपल्या मनामध्ये त्या शिष्याप्रमाणे प्रश्न येत असतात
की एवढी मी प्रार्थना करते, एवढा त्याग करते, एवढं कार्य करते, माझ्या जीवनामध्ये दुःख का, माझ्या जीवनामध्ये कष्ट का, मला आशीर्वाद का नाही? परंतु परमेश्वर या सर्वामधून आपल्या विश्वासाची जाच करत असतो, विश्वासाची चाचणी करत असतो, परीक्षा घेत असतो. तर आपण टिकून राहूया आणि एक ना एक दिवस आपल्या कपाळावरती, आपल्या डोक्यावरती तो विजयाचा मुकुट स्वतः प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे पवित्र मर्यादा दिला, आपला देखील देणार आहे. आमेन.